मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. सर्वात मोठ्या विश्वासपात्र असलेल्या लग्न अक्षदाच्या या मेंबरशिप प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपलं स्वागत करत असताना मेंबरशिप का व कशासाठी, त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मराठा लग्न अक्षदा काय आहे याचा हेतू, उद्देश व भूमिका समजून घेणं आवश्यक आहे. गेल्या 8 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा कुठल्याही व्यावसायिक हेतूने आम्ही या प्लॅटफॉर्मची स्थापना केलेली नाही. याच्या मागचा जो काही हेतू, उद्देश आणि भूमिका आहे, तर लग्न जुळण्यासाठी एकमेकांना मदत व्हावी आणि कुणाची आर्थिक दृष्ट्या फसवणूक होऊ नये यासाठी या प्लॅटफॉर्मची निर्मिती आपण केलेली आहे. मात्र हेतू, उद्देश आणि भूमिका हे सांगत असताना बऱ्याचदा आपली गफलत अशी होते की आपण पूर्णपणे परावलंबी बनलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही किंवा कुणाला याच्यामध्ये राग येण्याचं काही कारण नाही. की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण दुसऱ्यावर अवलंबून असतो आणि लग्नाचा विषय सुद्धा तसाच झालेला आहे. आणि मग याच्यातून होतं काय की लग्न जुळण्याऐवजी तुमची आमची फसवणूक जास्त होते. त्यातल्या त्यात पुन्हा आपल्याला ही एक गोष्ट कळत नाही की हा जो काही 3-4 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर आपण लगेच त्याला स्किप करतो, बंद करतो आणि कुठेतरी गुगलला मोबाईल नंबर शोधतो आणि मोबाईल लगेच लग्न अक्षदा आहे का, तुम्ही लग्न जुळवता का, तुमच्याकडे गरीब घरच्या मुली आहेत का, बायोडाटे टाका. अशातून लग्न जुळत नाहीत. लग्न जुळण्याची नेमकी पद्धती काय असते, कशी जुळतात, कुठल्या रीतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत यावर आपण सातत्यानं भाष्य करत असतो. मात्र ते न करता आम्हाला बायोडाटे टाका, हे करा, ते करा. आणि मग काय होतं की अर्धवट ज्ञान हे तुमच्यासाठी घातक असतं आणि आमच्यासाठी ते त्रासदायक असतं. आणि मग याच्यातून आपल्याला हे नेमकं कळत नाही की आपण नेमका वेळ कुठल्या गोष्टीसाठी दिला पाहिजे. कारण आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आणि रात्रभर उघड्या नागड्या कशा बसल्या रील्स पाहण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. मात्र कोणी जर आपल्या कामाची गोष्ट जर सांगत असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. आणि मग लगेच आपण पुन्हा कॉमेंट करून मोकळं होतो की तुम्ही फालतूचीच बडबड जास्त चालवली आणि हे केलं. तर असो, एक महत्वाचा टप्पा आपण पहिल्यांदा समजून घेऊ की आपण ही मेंबरशिप का आणि कशासाठी आहे. याच्यावर चर्चा करत असताना लग्न जुळतात कशी, तर लग्न जुळत असताना पहिल्यांदा हे एक परस्पर सहजीवनाचं नातं आहे. जसं स्त्रीला पुरुषाची आणि पुरुषाला स्त्रीची गरज असते आणि मग ह्या गरजेच्या निमित्तानं एक सहजीवनाचं नातं तयार होत असतं. मग कोणी त्याला संस्कार म्हणतं, कोणी सोहळा म्हणतं, अजून कोणी काय काय नावं ठेवतं, परंतु हे मुळामध्ये सहजीवनाचं नातं आहे आणि ही हजारो वर्षाची परंपरा आहे. आणि ही हजारो वर्षाची परंपरा सांगत असताना ज्यावेळेस स्त्री आणि पुरुष हे लग्नाच्या निमित्तानं एकत्र येतात तर ते जन्माजन्मासाठी एकत्र होतात. मग त्या निमित्तानं 2 मन, 2 शरीर, 2 कुटुंब, 2 गावं हे पिढ्यानपिढ्यासाठी एकत्र येत असतात, एकमेकांचा आधार बनत असतात. ही लग्नाच्या मागची मुख्य संकल्पना. आणि यातून मग स्त्री आणि पुरुष यांच्यातलं जे काही नातं आहे, सध्या आता जे काही व्यभिचाराचाच प्रस्ताव आलेला आहे की कोणी कोणासोबतही पळून चाललं, तो भाग वेगळा की आपण आपली संस्कृती पूर्णपणे विसरलेली आहे. आणि मग हे जे सहजीवनाचं नातं तयार होतं ते याला धार्मिक मान्यता मिळते, कायदेशीर मान्यता मिळते, सामाजिक मान्यता मिळते या गोष्टीमुळे, ती लग्नाच्यामुळं. आणि मग हे लग्नाचं नातं हे परस्पर सहजीवनाचं नातं आहे असं सांगत असताना लग्न नेमकी जुळतात कशी, तर लग्न जुळण्याची जी काही आपली खास पद्धत आहे ती म्हणजे पिढ्यानपिढ्याची पारंपरिक पद्धत. पारंपरिक पद्धतीमध्ये काय होतं की आपला एक मध्यस्थ असतो ज्याला आपण मधात्री म्हणतो. मग तो मधात्री काय करतो की मधात्री कोण असतो की आपला मामा, मावसा, काका, दूरचा चुलत मामा, चुलत मावसा, हे कोणीतरी नात्यातला, लांबच्या जवळच्या नात्यातला असतो किंवा आपल्या ओळखीतला असतो किंवा आपल्या भावकीतला असतो. मग हा काय करतो की आमच्या गावात आमच्याचा मुलगा आहे, मग किंवा आपल्यासाठी तो म्हणतो आहे आमच्याकडे एक स्थळ असं असं तो सांगतो. आणि मग सांगत असताना याचं काय होतं की आपण काय केलं अलीकडच्या काळामध्ये, नको ते संस्कृती परंपरेच्या नावाखाली पायंडे निर्माण केले. ते पायंडे निर्माण करत असताना मग आपण काय केलं की लग्नामध्ये आपण राजकारणी लोकांचे सत्कार करत बसलो. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदार खासदारांची नावं तिथे घेत बसलो, त्यांना शाली देत बसलो, त्यांना श्रीफळं देत बसलो. आणि हा मध्यस्थ जो ज्यानं स्वतःचं पेट्रोल जाळलं, म्हशी कुट्याला बांधून ठेवल्या, तो जेवला का, खावला का, त्याला आपण विचारलं नाही. आणि मग हे विचारलं नाही याचं पाप आपण कुठं फेडलं पुन्हा की मग ज्या वेळेस ते पोरगा 2 वर्षानं दारू प्यायला शिकला, गुणवान कर्तृत्ववान असलेला मुलगा, किंवा ऑनलाईन जुगार खेळायला शिकला, किंवा लोफर निघला, बंटल निघला, तर त्यावेळेस याच बापयानं केलं, आमच्या पदरात हे बंटल पोरग घातलं आणि आमच्या पोरीचं मातेरं केलं म्हणून आपण त्याच्या घरावर दगड नेत बसलो, त्याच्या नावानं खापर फोडत बसलो. किंवा जी गुणवती, रूपवती, भानामती, करामती जी नावाची मुलगी होती, सुरुवातीला दिवाळीची पहिली साडी फाटेपर्यंत आई आई बाबा बाबा करायची, नाकातून बोलायची, मग ती ज्यावेळेस आपलं रौद्ररूप दाखवायला गेली, भाडकुदळ निघली, तिने
त्यांनी एका घराचे 2 घरं केले, तर त्यावेळेस यानंच ही आमची चांदाळीन आमच्या पदरात घातली, आमच्या घरात घातली आणि यानंच जे काय केलं ते मधात्र्यानं केलं. मग तो मामा असला, आपला भावकीतला असला, तर भावकीला बरं दिसत नाही म्हणून आपण त्याच्या नावानं खापर फोडत बसलो. ह्या गोष्टी करत बसलो. मग त्याच्यामुळे काय वाढवलं की कोणी कोणाच्या सोयरिकीच्या मदत भानगडीत पडत नाही. आता दुसरी गोष्ट, मग तुम्ही आम्हाला लग्न जुळवता का असा प्रश्न विचारतात, तर आम्ही सातत्याने एक गोष्ट सांगत असतो की आम्ही कुणाचेही लग्न जुळवत नाही किंवा आम्ही कुणाचाही बायोडाटा किंवा मोबाईल नंबर कम्युनिटी गाईडलाईन आणि सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने कुणालाही शेअर करत नाही. कारण याच्या आधी 2 वेळा आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही समजा उदाहरणार्थ तुम्ही लग्न जुळवणारे मध्यस्थी आहात, कारण तुम्ही आम्ही सगळे एकच आहोत, तुम्ही शेतकरी आहात आम्ही शेतकरी आहोत, आणि मग लग्न जुळवण्यासाठी प्रयत्न करत असताना मी समजा अमरावती जिल्ह्यातला आहे आणि एखाद्या सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या जवळच्या माणसाचा मला फोन आला आणि तुमच्याकडे एखादा बायोडाटा असेल तर टाका, आणि मी अकोला वाशिम जिल्ह्यातल्या एखाद्या मुलीचा बायोडाटा त्यांना टाकल्याच्या नंतर त्यांचं परस्पर लग्न जुळलं आणि जुळल्याच्या नंतर समजा ती पोरगी त्याच दिवशी दागिने घेऊन पळून गेली. मग पोलीस तपासामध्ये बायोडाटा कुठून आला होता, कोणी टाकला होता, तुमच्या विवाह संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे का, तुम्ही तुमचं ऑडिट होते का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सामोरं जावं लागणार आणि त्या पोलिसांना उत्तर द्यावं लागणार, कारण त्या पोलीस केसमध्ये आमचंही नाव येणार. पण त्याच्यामुळे ह्या मधातल्या भानगडीत कोणी पडत नाही. सागरी समाजामध्ये आता एवढी म्हणजे लोकांची माणुसकी संपलेली आहे की कोणी एखाद्या अनोळखी माणसानं जर एखाद्या मोटरसायकलवाल्याला लिफ्टसाठी हात मागितला आणि त्याला हात दिला आणि त्याच्या मोटरसायकलवर त्याला बसून दिलं आणि चुकून त्याची एखाद्या दगडावरून गाडी हेलपाटली आणि मागच्या मागे पडला आणि पडल्याच्या नंतर तो म्हणतो मला तुझ्याच गाडीवरून पडलो, दवाखान्यात घेऊन जा, अशी लोकांची मानसिकता झालेली आहे. सगळं जग बदलत चाललेलं आहे. मग ही बदलाची सुरुवात आपल्याला कुठेतरी आपल्या स्वतःपासून करावी लागणार. आता तुम्ही 59 रुपये याच्यासाठी पेड केले आहेत, ते 59 रुपये कशासाठी? तर हा प्लॅटफॉर्म चालवत असताना बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की आम्ही मोफत म्हणतो, सेवाभाव म्हणतो, मग 59 रुपये तुम्ही कशाचे घ्यायला? तर आमची लग्न अक्षदाची एक वेबसाईट आहे आणि ऍप्लिकेशन पण आहे, त्याच्यावर तुम्हाला फुकट नोंद करता येते आणि रिक्वेस्ट पण फुकट टाकता येतात. त्याच्यात फक्त मोबाईल नंबर दिसत नाही. तर मोबाईल नंबर दिसण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आणि फुकट रिक्वेस्ट कशा टाकायच्या, कारण तुम्ही मेंबर आहात. तर याची पद्धती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की आमचे व्हिडिओ पाहून किंवा आमचा वेबसाईटवरचा किंवा ऍप्लिकेशनवरचा नंबर घेऊन आम्हाला लगेच फोन करतात. त्यांचा गैरसमज असा होतो की सकाळी 7 वाजतापासून म्हणजे झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आम्ही मोबाईलच्या स्क्रीन समोर किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोरच बसलेला असतो. काही काही बहादर तर हेही पाहत नाहीत की गावखेड्यातला माणूस आहे, 11:30 वाजता आपण फोन केला पाहिजे का, रात्री 12 वाजता पण फोन करतात. नाईलाजाने आम्हाला 2 सिम बंद करावे लागले आणि त्याच्यानंतर दुसरीकडे आम्हाला आता फोन संध्याकाळी झोपताना सायलेंट करावा लागतो, कारण रात्री कधी कधी 12 आणि 1 वाजताही काही काही बहादर फोन करतात. तर ही अशी काहींची मानसिकता बनलेली आहे. सगळेच लोक वाईट असतात किंवा खराब असतात असं आम्ही म्हणत नाही, पण हे 99% लोक चांगला असताना हे 1% लोक कुठेतरी याचा नाश करतात आणि याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आता हे सबस्क्रिप्शन साठी जे तुम्ही 59 रुपये पेड केले, तर त्याच्यातलं काय होतं की त्याच्यातले सिंगापूर टॅक्स, भारत सरकारचा टॅक्स आणि जे काही डॉलरची जे काही रुपयामध्ये कन्व्हर्शन होतं तर ते बँकिंगचा चार्ज हे सगळे कटून त्या 59 रुपयातले 35 रुपये आमच्या वॅलेटला येतात. आणि मग आता सध्या आमच्या स्थितीमध्ये 20 मेंबर आहेत, तर यांचे जे काही आम्हाला 200-300 रुपये जे काही महिन्याला येतात, तर त्या माध्यमातून जे काही आम्ही ऍप्लिकेशन आणि वेबसाईट चालवतो, तर तुम्हाला कोणालाही कोडिंग करणाऱ्या एखाद्या आयटीच्या विद्यार्थ्याला विचारून घ्या की ऍप्लिकेशन तयार करताना कमीत कमी 20,000 पासून ते 2 लाखापर्यंत पुढे खर्च येतो. आपण साधं ऍप्लिकेशन तयार केलं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही ओटीपीने लॉग इन करता, तर त्याला तुम्हाला एका ओटीपीचे 12 ते 15 पैसे आम्हाला खर्च येतो. त्याचा SMS चा पॅक विकत घ्यावा लागतो. 5,900 रुपये दरवर्षाचं एक त्याचं रिन्युअल सबस्क्रिप्शन भरावं लागतं. डोमेनचं रिन्युअल करावं लागतं दरवर्षी, त्याचे 2-3 हजार रुपये चार्जेस असतात. हे सगळ्यांना माहिती आहे की जे आयटीशी रिलेटेड विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर ही वेबसाईट चालवत असताना त्याचं मेंटेनन्स चार्जेस असतात, सर्व्हर भाडं असतं. असं महिन्याचा ऍव्हरेजली आम्हाला 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो, म्हणजे वर्षाचा 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो आणि याच्यातून थोडाफार हातभार होतो आणि याच्यातून काही घरातून आम्ही खर्च करतो. तर एक माणुसकीच्या हिशोबाने तुम्ही आम्हाला ती मदत म्हणून केली पाहिजे, हा याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. ही मेंबरसाठीचा व्हॉट्सअप ग्रुप असेल. हा सध्या आमचे 20 मेंबर आहेत, तर 20 मेंबरसाठी हा ग्रुप असेल. त्या ग्रुपवर तुम्ही रिक्वेस्ट टाकली एखाद्या स्थळाची, तर प्राधान्यक्रमानं त्या रिक्वेस्टला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यामध्ये आपण आपली काय करू की कम्युनिटी बिल्ड करू. आपण जास्तीत जास्त तर 12 नाही बांधायचं, पण आपल्याला 100-200 लोकांचा आपला ग्रुप होईल आणि त्याच्यातून 10-5 लोकांची जरी लग्न जुळली तर भरपूर झालं. हा याच्या मागचा एक उद्देश आहे. आणि
याच्यामध्ये काम करत असताना बऱ्याचदा फ्रॉड बायोडाटा असतात, की काय होतं की बऱ्याचदा आपण रिक्वेस्ट टाकतो, रिक्वेस्ट टाकल्याच्या नंतर काय होतं की ती आमच्या डाटाबेसला जाते, समोरच्याला तसंच हे करतो आणि मग समोरचा तुमचा कॉन्टॅक्ट येतो आणि तो बायोडाटा कुठेतरी फ्रॉड असतो. याच्यासाठी आपण ओळखपत्र कंपल्सरी केलेलं आहे. तुमच्या काय फीडबॅक असतील, सूचना असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. खाली लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मोफत पॉईंट कसे मिळणार ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. तो ग्रुप जॉईन करा आणि जॉईन केल्या केल्या हाय हॅलो मेसेज न टाकता किंवा इतर कुठलेही मेसेज न टाकता तुमचा परिचय त्याच्यामध्ये द्या. बाकीच्या डायरेक्शन आपण व्हॉट्सअपवर चर्चा करू. तुर्तास धन्यवाद.